शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरामध्ये साईभक्त तर दूरच, पण नागरिकांना देखील साईबाबांचं सुलभ दर्शन घेता येत नाही. तर कारण म्हणजे प्रभारी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप. जगताप यांनी मंदिराचा प्रभारी प्रमुख पदभार स्वीकारल्यापासून त्यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. गावकऱ्यांना तसेच साईभक्तांना अपशब्द वापरत त्यांची अडवणूक केल्याबद्दल ते नेहमीच चर्चेमध्ये असतात. अशीच पुन्हा एक घटना घडली ती माजी उपनगराध्यक्ष ज्ञानूआबा गोंदकर यांचे चिरंजीव विजय गोंदकर यांच्यासोबत. विजय गोंदकर हे साईबाबांच्या दर्शनासाठी काही पाहुण्यांना घेऊन गेले होते. मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर मंदिरातील तीर्थ आणि गंध लावण्यासाठी गोंदकर पाहुण्यांबरोबर जात असताना प्रभारी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी अडवणूक करत गोंदकर यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करत बाहेर काढून दिलं. त्यामुळे विजय गोंदकर यांनी साई मंदिरामध्ये बाबांच्या शिकवणीची पायमल्ली करणाऱ्या या प्रभारी मंदिर प्रमुख जगतापांच्या निलंबनाची मागणी केली. या मागणीचे निवेदन कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आलं. या ठिकाणी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये मी गुरुवारी आमची काही पाहुणे मंडळी घेऊन दर्शनासाठी गेलो होतो. दर्शनासाठी जाताना मी पाहुण्यांचा रीतसर पेडपास काढलेला होता. पेडपास घेऊन आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांसाठी व भक्तांसाठी गंध आणि तीर्थ ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी आम्ही ते गंध लावण्यासाठी व तीर्थ घेण्यासाठी जात असताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी या ठिकाणी आम्हाला धक्काबुक्की केली. तर त्यांना विचारलं की आम्ही गावातले आम्हाला गंध लावायचा आहे. ते बोलले गावातले तर गावातल्यासाठी बाहेर ते गंध ठेवलेला आहे आणि मंदिर समोर आहे तर मंदिरात जा म्हणे, इकडे कशाला आलेली. त्यांना आम्ही सांगितलं हो इथं सगळ्यांसाठी जर गंध ठेवलेला तर आम्ही गंध लावतो आहे. तर त्यांनी बोलले की इकडे यायचं नाही. त्यानंतर माझ्याजवळ लहान मुलगी होती, त्याचे पाहुणे होते, ते सगळ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली आणि मंदिराच्या बाहेर लोटलं. अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत होते. त्यानंतर शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का मी गावातले त्यांना ओळख पटवून दिली तरी त्यांनी ऐकायला तयार नाही. त्यांना मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं. आता आम्ही या ठिकाणी झालेल्या कृत्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आहे अग्रवाल मॅडम, त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. हे ज्या अशा घटना घडलेल्या आहे ही एकच नसून अशा अनेक घटना घडलेल्या आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांसंग असे प्रकार घडलेले आहे. त्यामध्ये सुनील परदेशी असेल, नितीन कोते असतील, नितीन शेळके असेल, विलासआबा कोते असतील, या सर्वांसंग अशा घटना घडलेल्या आहे. आता त्यातल्या काही लोकांनी तक्रारी केल्या, काहींनी तक्रारी नाही केल्या. ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या लेखी तक्रारीचे झेरॉक्स जे अर्ज निवडले केले त्याचे झेरॉक्स जोडलेले आहे या निवेदनासोबत. निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी का या अशा साई भक्तांसमोर गैरवर्तन करणाऱ्या व भक्तांना शिवीगाळ करणाऱ्या, धक्काबुक्की करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन व्हावं, आमची ही प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी साईबाबा संस्थान प्रामुख्याने जे साईबाबांच्या दर्शनासाठी जे भक्त येतात त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी कार्यरत असले पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यांची सोय बघितली पाहिजे. त्या भक्तांना इथे गैरसोय येऊ नये की त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. मात्र या ठिकाणी मंदिर प्रमुख मंदिरामध्ये भक्तांनाच धक्काबुक्की करतात, त्यांना शिव्या करतात. बरं हे पुरुषांसोबत नव्हे तर महिलांसंग असे खूप सारे प्रकार घडलेले जे महिलांना धक्काबुक्की करतात. इकडे उभं राहू नका, तिकडे उभे राहा, असे धक्काबुक्की वगैरे करतात. तर यासंग आम्ही अग्रवाल मॅडमांना निवेदन दिलं आहे. त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे त्यांचं निलंबन करावं. याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानूआबा गोंदकर, साई निर्माणचे विजय कोते, नितीन शेळके, प्रमोद गोंदकर, अशोक गोंदकर आदी हजर होते. दरम्यान कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. आज इथे शिर्डी गावांचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आमच्या इथे आलेले आहेत. त्यांची जो अडचण आलेल्या आहे त्योहारचे, रामनवमीचे त्योहारमध्ये ते आम्हाला निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर आम्ही नक्की संस्थांचे अधिकारी, सर्व ट्रस्टी आम्ही सगळे नक्की कारवाई करू. और त्यामध्ये जो त्यांची तक्रार आहे त्यामध्ये किती तथ्य आहे त्याची चौकशी करून, डिटेल चौकशी करून आम्ही इन्क्वायरी करू और भविष्यात आम्ही नक्की कारवाई करणार आहे. मंदिर परिसरात खूप असं ठिकाण आहे जिथे CCTV वगैरे नाही आहे, ते आम्ही लवकरात लवकर तिथे CCTV इन्स्टॉल करू. और ग्रामस्थांना गुरुवारी त्योहारच्या दिवशी काही अडचण नाही आले पाहिजे, व्यवस्थित त्यांना वागणूक दिले पाहिजे और त्यांच्यासाठी जो अरेंजमेंट करायचे आहे ते आम्ही आमच्या संस्थान लवकर कारवाई करणार. ग्रामस्थांनी जे संबंधित व्यक्तीविषयी आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी मागणी केली त्यावर आता संस्थांच्या काय भूमिका? आता जो मला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर आम्ही चौकशी करणार व नंतर त्याच्यावर कारवाई होईल.
विशेष म्हणजे प्रभारी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्याकडून साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना तसेच ग्रामस्थांना चांगली वागणूक दिली जात नाही. एकंदरीत मनमानी कारभार जगतापांकडून केला जातोय. अनेक साईभक्तांनी आणि ग्रामस्थांनी या प्रकरणी संस्थांकडे अनेक वेळा तक्रारी देखील केल्या, तर काही जणांनी मागे काही झंझट नको म्हणून याकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या आजपर्यंत पाठपुरावा प्रशासनाकडून करण्यात आला नाही, हे विशेष. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.